नमस्कार. मी वेदुका सप्तसिंधू महिला मानसिक गोविंद शिक्षण संस्था संशोधित सन्नती बालनिकेतनमध्ये आजच्या आपल्या थेट आयोजित शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात मी आपलं मनापासून स्वागत करते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्या गोष्टींचा सामना करताना आपल्यातल्या गुण अवगुण यांचा कस लागतो. आजकालच्या काळात कुठलाही एक गुण किंवा कुठलीही एक आवड जोपासून चालत नाही. तुम्हाला वैविध्यपूर्ण म्हणजेच आजकालच्या शुद्ध मराठीत वर्सटाईल असावं लागतं. स्वतःला एक एक पायरी पुढे नेत राहावं लागतं. जग बदलत असलं, AI सारख्या गोष्टी भविष्याऐवजी वर्तमानात घर करत असल्या तरीही मनुष्याला त्याच्या बुद्धिमत्तेवर शंका घेऊन चालणार नाही. या आणि अशाच विविध अनुषंगाने आपण मागच्या वर्षी म्हणजेच 2023 रोजी तू झेप घेते ज्याकडे ह्या उन्हाळी शिबिराची सुरुवात केली आणि आता हे या झेप शिबिराचं दुसरं वर्ष. आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री शशांक मोहिते, आपण यांचं आता स्वागत करूया. मी ममताताईंना विनंती करते की आपल्या मुलांनी बनवलेला पुष्पगुच्छ आणि आपलं कॅलेंडर देऊन त्यांनी दादांचं स्वागत करावं. आपल्या उन्हाळी शिबिराची सुरुवात होते आणि आजच्या पहिल्या दिवशीच आपल्याला अध्यक्ष म्हणून श्री शशांक मोहिते सर लाभलेले आहेत. आणि गेल्या वर्षी जी मुलं होती त्यांना माहितीच असेल की सर कशा प्रकारे एखादं मार्गदर्शन करतात. तर अनेक वर्ष सर भाषण कलेचं मार्गदर्शन करत आहेत. बोलावं कसं, स्टेजवर कसं यावं आणि म्हणजे भाषण हे कसं असावं असे अनेक राजकीय नेते पण सरांकडे मार्गदर्शन घेत आहेत. आणि आम्ही सुद्धा सरांकडे पाहूनच हे शिकतोय. आणि सर व्यक्तिमत्व विकास याविषयी पण खूप छान मार्गदर्शन करतात. गेले 15 दिवस आपण सगळेच ज्या उपक्रमासाठी धडपडतोय, जे करायचं आपण ठरवलंय, जे आपण मागच्या वर्षी करून झाले, असं एक महिनाभराचं शिबिर की ज्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयांची ओळख होईल, वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या समजण्यामध्ये, आपल्या कौशल्यामध्ये वाढ होईल. अशा अनुषंगाने आपण एक संपूर्ण महिना प्लॅन करून हा झेप उपक्रम सुरू केला आहे. हे यावर्षीचं दुसरं वर्ष आहे झेप उपक्रमांचं. मुळात जिथे माझ्या मुलांचा प्रश्न येतो, माझी मुलं म्हणजे ही जी सगळी समोर बसलेली आहेत ती, मला असं वाटतं की त्यांची वाढ होताना त्याच्या बरोबरीनेच त्यांचा विकासही व्हावा. विकास म्हणजे काय की तुम्ही शाळेत जाता, तुम्ही ॲकॅडमिकली एका कुठल्या तरी विशिष्ट इयत्तेमध्ये असता, मग ते विषय तुम्हाला शाळेत शिकवले जातात, पण इतकंच पुरेसं असतं का? तर नाही. आपल्या शाळेच्या विषयांबरोबर आपल्याला समाजातल्या इतर गोष्टींचीही माहिती असणं, ती समज असणं गरजेचं असतं. उद्याचे तुम्ही जर ह्या समाजाचे सक्षम आणि जबाबदार नागरिक जर आहात तर हा समाज तुम्हाला माहिती असला पाहिजे. या म्हणजे उद्याचा जर आपला आजच्या विषयाबद्दल तर मनीषाताई बोलतात, पण उद्याचा जो विषय आहे आपला की डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे अपघात किंवा आग लागणं, आता ह्या गोष्टीचा खरं आपल्याशी तसा संबंध येत नाही, पण तुम्ही काही वर्षांनी मोठे होणार आहात, तुम्ही जबाबदार नागरिक असणार आहात, त्यामुळे तुम्हाला तो विषय माहिती असायला हवा. तुम्ही मोठे होत आहे म्हणजे करिअर संबंधी तुमची व्याप्ती वाढायला हवी, विचार करण्याची. वेगवेगळे करिअरचे वेगवेगळे सोर्सेस तुमच्यासमोर यायला हवे. तुम्ही वेगवेगळ्या संस्थांना भेटी द्यायला हव्यात, तुम्ही ट्रेकिंग करायला हवं आहे, तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजला भेट द्यायला हवी आहे, तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटायला हवं आहे आणि तुमची समज, उमज, तुमचं ज्ञान हे सगळं वाढायला हवं आहे. या अनुषंगाने आपण पूर्ण महिनाभरात झेप या उपक्रमाचं आयोजन करत असतो. आज त्याचं उद्घाटन दादा करणार आहेत. दीपप्रज्वलन झालं आहे, पण अजून एक टेक्निकल गोष्ट आहे जी आपण दादांच्या हस्ते करणार आहोत. मुळात दादा आता माई परिवाराचा भाग आहे, त्यामुळे मी वेगळं काही त्यांच्याविषयी बोलायची गरज नाही,
पण प्रचंड आधार वाटावा आणि कुठल्याही वेळेला आपल्याला हाक मारता यावी असं हक्काचं स्थान, हक्काचं नाव तुम्ही आहात दादा माझ्यासाठी. मी सोशल मीडियावर तितकी व्यक्त होत नाही काही गोष्टींबाबत, कारण मला असं वाटतं की नजर लागते बऱ्याच गोष्टींना. पण तुमचं स्थान या माई परिवारामध्ये माझ्या पर्सनली माझ्या मनामध्ये खूप वेगळं आहे. आणि तुमच्या हाती ही मुलं सोपवताना, तुमच्या समोर या मुलांना बसवताना मला हे माहिती असतं की हे सेशन जेव्हा संपेल तेव्हा माझ्या मुलांना वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालेलं असणार आहे, वेगळं काहीतरी ऐकायला मिळालेलं असणार आहे. आज त्यांच्या ज्ञानामध्ये एक वेगळी भर पडलेली असणार आहे. तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण हा उपक्रम आपल्या महिन्याभराचा आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये समोरसून भाग घेणार आहोत आणि व्यक्तही होणार आहोत आणि ऐकणारही आहोत. मुळात बोलावं कसं याचं नॉलेज दिलं जातं, पण ऐकावं कसं याचं नॉलेज दिलं जातं. तर मला असं वाटतं तेही नॉलेज आपल्याला मिळायला हवं की एखादी गोष्ट एखादी व्यक्ती समोरची जेव्हा बोलतीये तेव्हा ते कसं ऐकावं हेही कळायला हवं आहे. तर शिकूया, आपण सगळे शिकतो आहोत. मी शिकते, तुम्ही शिकताय, आपण सगळेच त्या मार्गावर आहोत. तर या ठिकाणी मी आज जो आपला उपक्रम आहे तसं प्रास्ताविक झालं असं जाहीर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या मुलांचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये जी 8 मुलं ज्यांना चांगले टक्के मिळालेले आहेत, जे हायएस्ट आहेत, त्यांचा आपण एक छोटासा कौतुक सोहळा करणार आहोत. तर मी शशांक दादांना विनंती करते मुलांचं त्यांनी कौतुक करावं. सगळ्यात पहिले आहे प्रीतम. अभिनंदन करा. अरे असू दे अभिनंदन तुझं. त्यानंतर आहे यश गवळी, तिसरीत आहे आणि त्याला 74% मिळाले. अरे वा, अभिनंदन तुझं. अरे असू दे. त्याच्यानंतर आहे अथर्व घोलप, 4थीत आहे आणि त्याला 76% मिळाले. अभिनंदन तुझं. अरे असं नको 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 काही नको, मला आवडल्यासारखं होतं. 4था आहे कार्तिक, तो आता इथे नाही आहे पण तो 2रीत आहे आणि 78% त्याला पडले. त्यानंतर आहे यश शिंदे, तोही आता नाही आहे, तो 3रीत आहे आणि 84% त्याला मिळालेले आहेत. त्यानंतर आहे नैतिक, 3रीत आहे आणि 86% त्याला मिळालेले आहेत. त्यानंतर आहे राजवीर, 5वी, 86%. अभिनंदन बघा. आणि सगळ्यात जास्त टक्के ज्याला पडले आहेत तो राहुल, 3री, 91%. अभिनंदन. दादा, मी तुम्हाला विनंती करते की आपण झेप या उन्हाळी शिबिराचं उद्घाटन करावं. अच्छा असं ओके. हे सरप्राईज आहे. आपल्या झेप ह्या शिबिराचं उद्घाटन आज संपन्न होतं. त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्याच परिवारातले आपण सगळे घरचे सदस्य आणि माझ्या बालमित्रांना, मी मागच्या वेळेला पण एक गोष्ट सांगितली होती एका मुलाची. आज गोष्टीने सुरुवात केली, चालेल? येस. एक मुलगा 16-17 वर्षाचा होता आणि त्याला अभ्यास पण करायला आवडायचं, पण अभ्यास करायला बसले थोडा कंटाळा यायचा. मग तो डान्स पण करायचा, मग तिथेही थोडा कंटाळा यायचा. मग तो ग्राउंडवर पण जायचा, मग तिथे थोडा कंटाळा यायचा. मग तो बुद्धिबळ खेळत बसायचा, तिथे थोडा कंटाळा यायचा. मग तो पिक्चर बघायचा, तिथे थोडा कंटाळा यायचा. असं त्याचं चालू असायचं. मग एके दिवशी त्याचे वडील असं म्हटले की बाळा, तू असं नको करू, जरा काहीतरी प्रॉपर फोकस करायला शिक, लक्ष द्यायला शिक. तो म्हटला नेमकं काय करायचं? मग त्या वडिलांच्या असं लक्षात येतं की हे माझ्यापेक्षा माझा मित्र चांगला समजावून सांगेल. कोण सांगेल? त्यांचा मित्र. मग तो मुलाला आपल्या मित्राकडे पाठवतो आणि त्याला एक चिठ्ठी देतो की माझा मुलगा एका जागी नीट बसत नाही, फोकस करत नाही, धरसोड फार करतो, चंचल फार आहे, त्याला काहीतरी समजावून सांग. हा मुलगा उड्या मारत तिकडे जातो. तिथे गेल्यावर बघतो तो ज्या काकांच्या घरी तो आलाय तिथं फार मोठी रांग आहे.
मग तो म्हणतो आता एवढ्या रांगेमध्ये माझा नंबर कधी लागायचा. मग तो काय करतो माहिती आहे, मग तो असं म्हणतो की माझा नंबर पटकन घ्या म्हणजे मी लवकर फ्री होईल. मग त्यावेळेला त्याचे काका त्याला सांगतात, अरे एवढी मुलं समोर बसलीत, एवढी माणसं समोर आहेत, त्यांचा प्रॉब्लेम अगोदर समजून घेतला पाहिजे, तू तोवर थांब. मग तो मुलगा म्हणतो तोवर मी एकटा इथं थांबून काय करू, मला बोर होईल, मला कंटाळा येईल. मग ते काका त्याला म्हणतात एक काम करू. ते आपल्या असिस्टंटला सांगतात आणि त्याच्या हातामध्ये एक पातेलं देतात. काय देतात? पातेलं, भांडं, आणि त्याच्यामध्ये असतं तेल. काय असतं? तेल. काय असतं? तेल. आणि मग त्या मुलाला सांगतात की आता हे भांड्यातलं तेल तुझ्या हातात हे भांडं दिलेलं आहे, आता तू ह्या सगळ्या परिसराला राऊंड मारून यायचंच. एक 15-20 मिनिटाचा तुला वेळ आहे, पण एक काळजी घ्यायची, भांड्यातलं तेल अजिबात सांडायचं नाही. मग तो मुलगा म्हणतो ठीक आहे काका. मग आपण कसं लिंबू चमचाला कसं हळू चालत जातो, तसं तो ते भांड्यातलं तेल सांडणं याची अशी खबरदारी घेत अगदी हळू सगळ्या कॅम्पसला राऊंड मारतो. त्याच्या डोक्यात काय, भांड्यातलं तेल सांडून द्यायचं नाही. मग तो येतो घामाघूम झालेला आहे, काकांना सांगतो आलो बघा, 20-25 मिनटं झालेली आहेत. काका म्हणले व्हेरी गुड, कॉंग्रॅट्स, क्या बात आहे. बर, तू आता एक सुद्धा थेंब तेल सांडलं नाहीस, चांगली गोष्ट आहे. आजूबाजूला तुला काय काय दिसलं? तो म्हणतो काका ह्याला काय अर्थ आहे, तुम्ही काय म्हटलं, फक्त भांड्यातलं तेल सांडू नये ह्याची काळजी घ्या आणि राऊंड मारू नये. माझं सगळं लक्ष कशावर होतं? भांड्यातल्या तेलावर. आता हे बाजूला बघायचं कुठं, तुम्ही नवीनच काढलं खूळ. ते म्हटले असं कसं, एवढं छान केलं आपण तर तू पाहिलं पाहिजेस का नाही, जा परत जा आणि भांडं परत राहू दे हातात. तो म्हणला ठीक आहे. मग आता तो राऊंड मारताना बाहेर काय काय छान दिसतं ते बघायला लागला आणि त्याला भारी वाटायला लागलं, छान. तुम्ही पण आता पुढच्या महिन्याभरात बघणार ना छान गोष्टी, तसं तो बघायला लागला एकदम छान. आणि मग आला 20 मिनिटांनी. मग काकाला म्हटलं काका या लवकर, तुम्हाला सांगतो काय काय पाहिलं. काका म्हटले थांब. त्या 2 माणसांशी त्यांनी बोलणं कंप्लीट केलं आणि मग आले. म्हटले सांग आता काय. म्हणले काका त्या ठिकाणी 1 नंबर बाग आहे, त्या बागेमध्ये भरपूर फुलं आहेत. अरे अजून तिथं किती छान चित्र काढलीत, मला ते चित्र फार आवडलं. तिथं अजून मस्त रांगोळी काढली, तिथं मस्त शिल्प आहे, तिथं छान बेंच आहे, तिथं लायब्ररी काय जबरदस्त आहे, तिथे किती पुस्तकं आहेत, तिथं मुलं खेळतायत, कोणी कबड्डी खेळतंय, कोणी खो खो खेळतंय, कोणी डान्स करतायत, एकदम मस्त. असं सगळं झाल्यावर काका म्हणले अरे वा, तू सगळं लक्ष दिलं बाहेर. आता मला सांग भांड्यातल्या तेलाचं काय झालं? अरे ते भांड्याकडे बघतं दोघंही, तर भांड्यातलं तेल निम्मेपेक्षा जास्त सांडून गेलेलं असतं. काका म्हणतो त्या मुलाला ह्याला काय अर्थ आहे, तुला भांड्यातलं तेल सुद्धा सांभाळ म्हटलं होतं ना. मग तो मुलगा म्हणला काका ह्याला काय अर्थ आहे, तुम्ही एकदा म्हणता भांड्यातलं तेल सांभाळ, मी तिथं लक्ष दिलं, नंतर म्हणलात की बाजूचं बघ, आता मी तिकडं बघताना भांड्याकडं लक्ष कसं जाईल, सांडलं तेल भांड्यातलं. मग काका त्याला जवळ घेतात, प्रेमाने सांगतात की हे बघ बाळा, इथून पुढं आयुष्य जगताना 2 गोष्टींची काळजी घ्यायची. किती गोष्टींची? 2. एक म्हणजे भांड्यातलं तेल, म्हणजे तुम्ही जो अभ्यास करता, शाळेत जाता, नोकरी करता, व्यवसाय करता, जे काम करता ते, आणि आजूबाजूच्या गोष्टी. तुझं अजून ते कवरच फाटे नका बाळा. येस करू मदत तुला, थोड्या वेळाने कर. यस. मग दुसरी गोष्ट काय, तर आपण आपला अभ्यास करताना, नोकरी करताना, व्यवसाय करताना, जे काही तुम्ही करिअर म्हणून करता ते करताना आजूबाजूच्या छान गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्या छान गोष्टी पण बघता आल्या पाहिजेत. छान गोष्टी बघता आल्या पाहिजेत. आणि अजून एक, त्या छान गोष्टी बघताना आपल्या भांड्यातल्या तेलाकडे दुर्लक्ष करून जायचं नाही. म्हणजे ज्या छान गोष्टी आहेत त्या आपण टिपायच्या, मजा करायची, त्याचा आनंद घ्यायचा. आपण ते करताना आपल्याला मोठं होण्यासाठी जे करावं लागणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. मला सांगा, माईंची खोली आपल्यापैकी कुणी पाहिली आहे? ती खोली, मग ते म्युझियम. बर तुला काय आवडलं त्यातलं सांग बरं. हार्मोनियम. तुला येतो वाजवता काही गाणं वगैरे? बरं, कुठले सूर असतात सांग बरं संगीतातले, ते काय वाजवतात? सा रे ग म प ध नि सा. ओके. तुला काय आवडलं? अच्छा, काय आवडलं म्हणजे त्यात काय छान वाटलं? तरी असं एक वाक्यात सांग मला, असं काय छान वाटलं त्याच्यामध्ये? येस. आता खरं म्हणजे
वस्तू ह्या वस्तू असतात, पण त्या वस्तू आपल्याला का आवडतात माहिती आहे? त्याला कोणाचा परिस्पर्श लाभलेला आहे? माईंचा. आपल्या आठवणी कोणाबाबत आहेत? माईंबाबत. माईंच्या आठवणी त्या माध्यमातून आपल्याला जागा करता येतात आणि असं वाटतं माई आपल्यासोबत आहेत. अरे वा, छान. अजून कोण सांगेल? यस. कार्य आवडलं. काय कार्याचं वर्णन करणारी एखादी बातमी, एखादं वाक्य? त्यांच्याकडे काही नसताना त्यांनी सुंदर एवढी मोठी संस्था आणि आज सुद्धा टप्प्याटप्प्याने संस्था वाढवण्याचे कार्य चालू आहे. ओके. मुलांना चांगलं ज्ञान आणि संस्कार घडवण्याचे कार्य. गुड. मी प्रत्येकाला विचारणार आहे बरं का. यस यस. तुला काय आवडलं? साधेपणा आवडला. क्या बात आहे. ग्रेट ब्युटी इन सिम्पल सिटी. यस. सादगी में सुंदरता होती है. माणसाचं काम मोठं पाहिजे आहे की नाही? व्हेरी गुड. अजून 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 मी प्रत्येकाला विचारणार आहे. यस, तू सांग. हां, बरं तू सांग थोडं मोठ्याने. यस, नेमकी कुठली वस्तू? काय काय पाहिलं असतात? काय काय सांग बरं मला. ओके, लक्ष आहे तुझं टाळाकडे. व्हेरी गुड. तुला काय आवडलं? पुस्तक. एखाद्या पुस्तकाचं नाव? हां, म्हणजे बारीक लक्ष आहे. तू रे बाळा? मला खालच्या मोठ्या हॉलमधल्या माणसा माहींचं पुतळा आवडला त्या मोठ्या हॉलमधला. बर, तुला का आवडली? आता ते पण सांगता आलं पाहिजे. काय आवडलं? काय फोटोचं वैशिष्ट्य? असं वाटतं ना, अजून आपल्याकडे बघतात बघ. आता सुद्धा तिथून बघतायत, इथून बघतायत, माझ्याकडे पण बघतायत की नीट शिकव रे बाळांना, काय चुकीचं सांगू नको त्यांना, तो तुझा कान पकडेल. मला ती पण भीती आहे. तिथून पण म्हणतायत एका तुला साथ ठेवून, बाळा चांगलं चाललंय बरं का तुझं, चालू दे चालू दे, ॲट अ टाइम चालू आहे. व्हेरी गुड. येस येस. तू काय सांगशील बाळा? मंदिर. येस. का आवडतं मंदिर? ते काय भारी वाटतं? बर, क्या बात आहे. बारीक लक्ष आहे मुलांचं. तुम्ही सांगा काय त्यातलं आवडतं? ओके. कुठलं गाणं आवडायचं माईंना माहिती आहे? अच्छा. तू काय सांगशील? अच्छा अच्छा. नाणी. कुठलं नाणं त्यातलं तुला लक्षात राहिलं? बारीक लक्ष देऊन काही पाहिलंयस? आता बघायचं पुढच्या वेळेला गेल्यावर ते. येस. बाहेरच्या देशातले कॉईन. अच्छा. यस. तू सांगशील? ओके. मगाच्या गोष्टीमध्ये आपण त्या मुलाची आणि काकाची गोष्ट ऐकली. त्या गोष्टीतनं काय शिकलं पाहिजे आपण? ते काका असं सांगतात की भांड्यातलं तेलसुद्धा जपायचं आणि आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा बघता आल्या पाहिजेत. म्हणजे आयुष्य जगताना जे काम आपल्याला मोठं करतं त्या कामाकडे लक्ष देता आलं पाहिजे, त्याचं आयुष्य सुंदरसुद्धा करता आलं पाहिजे. म्हणजे माईंची गोष्ट बघा. माईंनी एवढ्या लेकरांचा सांभाळ केला, छान केला की नाही? पण हे करताना माई चांगलं पुस्तक वाचायच्या, चांगली भाषणं ऐकायच्या, चांगली गाणी ऐकायच्या, चांगल्या गझल, चांगल्या कविता ऐकायच्या, त्या लक्षात ठेवायच्या, सुंदर सुंदर गोष्टी बघायच्या. हे करताना इकडे दुर्लक्ष झालं का? नाही. आणि ही जबाबदारी सांभाळताना इकडे दुर्लक्ष झालं का? नाही. आयुष्य सुंदर आहे. या दोन्ही गोष्टीचा व्यवस्थित बॅलन्स ठेवता आला पाहिजे. काय शिकलं पाहिजे या गोष्टीतनं? आवडत्या गोष्टीसुद्धा करता आल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर ज्या गोष्टीने आपण मोठं होणार आहे त्याच्यावरसुद्धा आपला 100% फोकस करता आला पाहिजे. एक शिक्षक होते, ते नागरिकशास्त्र विषय शिकवायचे. कुठला विषय? नागरिकशास्त्र. आणि त्यांनी चाचणी परीक्षा घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मुलांना पेपर, आता कसं रिझल्ट मिळाला एकेकाचा, राजवीरचा, अथर्वचा, यशचा, नैतिकचा, समजा एकेकाचा आपण कौतुक केलं ह्या ठिकाणी. तसं दुसऱ्या दिवशी ते त्यांना पेपर देणार होते, पण त्यांचं लेक्चर होतं मधल्या सुट्टीच्या नंतर. कशाच्या नंतर? मधल्या सुट्टीच्या नंतर. आणि मग मधली सुट्टी झाली. ते सहज जेवण संपूर्ण स्टाफरूममध्ये खिडकीच्या तिथे बाहेर बघायला लागले. कोण? ते शिक्षक. आणि त्यांनी बाहेर पाहिलं तर ज्या मुलांचे पेपर, ते जे मार्क ते डिक्लेअर करणार आहेत
तीच मुलं बरोबर त्या मैदानामध्ये होते. आणि मग त्यांनी पाहिलं की काही मुलं डबा खात आहेत, काही मुलांनी पाण्याचा नळ सोडला आहे, काहींनी तो नळ बंद केला, काहींनी नळ तसाच चालू ठेवला, काहींनी डबा खाल्ल्यावर तिथं झालेला कचरा उचलला, काहींनी तिथंच टाकून दिला, काही जण एकमेकांशी खेळत होते, पण काही जण नुसते खेळत नव्हते तर अगदी एकमेकांचे कपडे फाडत होते, कोणी एकमेकाला धक्का देत होतं, कोणी एखादं लहान गरीब लेकरू आहे त्याला दम देत होतं, तर कोणी एखाद्याला मदत करत होतं, कुणाचा डबा नाही तर आपल्या डब्यातलं 2 घास त्याला देत होतं. हे सगळं बघत होते बरं का शिक्षक ते. आणि त्यांनी काय केलं, त्यांना काहीतरी वाटलं. हे सगळं बघितल्यावर त्यांनी परत स्टाफरूममध्ये त्या कपाटात आपला ठेवलेला ताई जो पेपरचा गठ्ठा आहे तो बाहेर काढला आणि त्यांनी मुलांना जे मार्क दिले त्याच्यामध्ये परत फेरफार केला. म्हणजे काहींना मार्क होतं 40 पैकी 38, ते खोडले आणि केले 40 पैकी 25. काहींना होते 40 पैकी 15, पण ते खोडले, तिथं केलं 40 पैकी 35. असं अनेक ठिकाणी कुणाला 31 आहेत त्याचे केले 39, कुणाला फक्त 10 मार्क आहेत त्याचे केले 30. असं फेरफार केला चेंज करून लाल पेनाने. आणि मधल्या सुट्टीनंतर वर्ग सुरू झाला की त्यांनी ते पेपर वाटले. आता मुलांच्या लक्षात आलं, अरे माझं उत्तर तर बरोबर आहे पण इथं मार्क कमी आहेत, बाजूच्या बेंचवरच्या अरे ह्याचे तर उत्तरं चुकलेली आहेत आणि तरी ह्याला 10 मार्क वाढवून दिले. ह्याला काय अर्थ आहे? ही सगळी मुलं घरी गेले, त्यांनी सगळं सांगितलं की गुरुजींनी असं केलं, सरांनी चुकीचं केलं, माझी उत्तरं बरोबर आहे तरी माझे मार्क कमी केले आणि त्या बंड्याचं उत्तर चुकलं तरी त्याला 10 मार्क जास्त दिले. सगळे आले भांडायला. काही सरांना कळतं का असं तसं. ते मुख्याध्यापकांकडे गेले, मग मुख्याध्यापकांनी सरांना बोलवलं, सर काय प्रकार आहे हा? सगळ्यांनी पेपर दाखवले, बघा तुमच्या सरांना सांगा. मुख्याध्यापक पण म्हणले हो इथं 10 मार्क आहेत तिथं खोडून 30 केलेत, इथं 32 आहेत तिथं खोडून 12 केलेत, 25च्या जागी 39 केलेत. सर काय प्रकार आहे? सर म्हणले त्या प्रिन्सिपल सरांना की सर सॉरी बरं का, पण नागरिकशास्त्रामध्ये मी त्यांना जो विषय शिकवला तो विषय होता नागरिकांचे हक्क, नागरिकांचे कर्तव्य, मग त्यात एकमेकाला मदत कशी केली पाहिजे, स्वच्छता कशी पाळली पाहिजे, टीमवर्क कसं असलं पाहिजे, परिसर कसं स्वच्छ ठेवला पाहिजे, असं शिकवलं. आणि मला मधल्या सुट्टीत असं लक्षात आलं की काही मुलांनी पेपरमध्ये उत्तरं चांगली लिहिलीत आणि ते वाक्यसुद्धा चांगले, त्यांचे मार्क तसेच ठेवलेत. पण काही मुलांनी पेपरमध्ये उत्तरं चांगली दिली पण प्रत्यक्षात मात्र नळ चालूच ठेवला आहे, डब्यातला कचरा तसाच टाकला, म्हणजे खाऊ तसाच शिल्लक ठेवला, चांगलं अन्न वाया घालवलं आणि दुसऱ्या मुलाला सुद्धा हिडीसपिडीस केलं, त्याच्या ताटातलं उचलून घेतलं भांडणं करून. मग मला असं वाटलं ह्यांना मार्क चांगले आहेत पण समजलेलं नाही, मग मी ते मार्क कमी केले. मग प्रिन्सिपल म्हटले अहो मग काहींचे मार्क वाढवले, ते कसं काय? सर म्हटले कसं आहे सर, त्यांनी अभ्यास केला, त्यांना मार्क कमी पडले असतील बरं का, लक्षात नसेल राहिलं, पाठांतर नसेल झालं, पण मी मधल्या सुट्टीत पाहिलं की ती मुलं पाण्याचा नळ स्वतः बंद करायचे, कुणाकडनं चुकून चालू राहिलं तर परत धावत यायचे, तो नळ बंद करायचे. जर कुणी कुणाला मारत असेल बिनकामाचं तर त्याला जाऊन मदत करायचे, त्या मुलाला हे का मारतं आहे बाजूला व्हा, त्याला आधार द्यायचे, स्वतःच्या ताटातला घास एखाद्याला जिने डबानं त्याला द्यायचे. मग मला असं वाटलं की यांना परीक्षेला मार्क कमी आहेत पण खरं नागरिकशास्त्र कसं वागायचं यांना समजलेलं आहे. मग ह्यांना ते मार्क दिले पाहिजेत कारण ती मुलं प्रॅक्टिकली तसं वागतायत, तसं करतायत आणि त्यांनी मार्क जास्त दिले. आता मी तुम्हाला विचारतो, सरांनी ज्याचे मार्क कमी होतं पण जे चांगले वागले त्यांचे मार्क वाढवले आणि ज्यांना मार्क चांगले होते पण जे वागले चुकीचे त्यांचे मार्क कमी केले. तुम्हाला काय वाटतं, सरांचं बरोबर आहे का सरांचं चुकीचं आहे? सरांचं बरोबर आहे किती जणांना वाटतं? मुलांना विचारतोय मी. बरं, यस. आता का बरोबर आहे ते पण सांगायचं, सांगा, कुणी सांगा. हां, कारण की काही जण चांगले होते, काही जण मस्ती करत होते, काही जण बरं मस्ती करणं वाईट नाही पण दुसऱ्याला शारीरिक इजा करणं चुकीचं आहे, त्याचं कपडे फाडणं चुकीचं आहे, बरोबर की नाही? मस्ती केलीच पाहिजे. अजून बरोबर आहे. अजून युधिष्ठिर आणि दुर्योधन माहिती आहे तुम्हाला? रामायणात होते का महाभारतात होते? नक्की? येस. मग झालं असं, एकदा ते म्हटले द्रोणाचार्यांना की आमच्यामध्ये चांगला शिष्य कोणाची परीक्षा घ्या. दुर्योधन म्हटलं मी बघा तुमचं ऐकतो, मी आज्ञाधारक विद्यार्थी आहे. दुर्योधन काय म्हटलं, मी तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी आहे. मग द्रोणाचार्य म्हटले की मी ठरवतो, तुम्ही घाई नका करू, मी ठरवेल काय करायचं ते. आणि मग काय झालं, त्यांनी युधिष्ठिराला आणि दुर्योधनाला बोलवलं आणि सांगितलं, दोघांच्या हातामध्ये एक एक कबूतर दिलं. काय दिलं? काय दिलं? आणि सांगितलं हे कबूतर हातामध्ये घ्यायचं आणि जिथं तुम्हाला कुणीही बघत नाही, जिथं तुमच्याकडं कुणाचंही लक्ष नाही अशा ठिकाणी जायचं आणि त्या कबुतराला मारायचं.
आणि मारून माझ्याकडे घेऊन यायचं. दुर्योधन म्हटला हो ठीक आहे सर मी लगेच जातो, गुरु लगेच जातो. युधिष्ठिर म्हटला पण हे असलं कशाला, हे केलंच पाहिजे का? नाही, नियम म्हणजे नियम. दुर्योधन पण म्हटलं अरे गुरुने सांगितलं नियम म्हणजे नियम, चल पाळलं पाहिजे, तू विद्या दिसत नाही अध्याधारक. मग दोघं आपापल्या पद्धतीने जातात. त्यांना काय करायचं, कबुतराला मारायचं आहे आणि गुरूंना परत दाखवायचं आहे. मग दोघं जातात. दुर्योधन जातो आणि एक 5-10 मिनिटामध्ये परत येतो. गुरुजी हे बघा मी कबुतराला मारलं. गुरुजींना थोडंसं वाईट वाटतं ते बघितल्यावर. आणि मग युधिष्ठिर आत्ता येईल आत्ता येईल, अर्धा तास जातो, 1 तास जातो, 1.5 तास जातो, 2 तास जातो, युधिष्ठिर काही येत नाही. दुर्योधन म्हणतो बघा गुरुजी तुमचा खरा विद्यार्थी मी आहे की नाही, मी लगेच ऐकलं, 5 मिनिटात परत आलो. युधिष्ठिर अजून पण नाही आला, मी जिंकलो. द्रोणाचार्य पण म्हणतात अरे युधिष्ठिर कुठे गेला, जा शोधत आला. सगळेजण शोधत जातात. हा जंगलामध्ये अगदी आतवर गेलेला आहे आणि तिथून त्याला शोधून सगळे आणतात. चल बाबा तुला बोलवले. अरे म्हटले पण तो दिलेला टास्क तसाच राहिला, ते टास्क राहू दे, तुला गुरुजी चिडले, चल लवकर. मग युधिष्ठिर पण येतो. ही लहानपणीची गोष्ट आहे बरं का वळांनो. आणि मग दोघं येतात. दुर्योधन तर अगोदरच आलेला आहे. द्रोणाचार्य म्हणतात खोटं रागवतात, का रे तुला उशीर का झाला आणि तू दिलेलं काम पण नाही पूर्ण केलं, कबूतर तसंच हातामधलं. दुर्योधन म्हटलं हो मी जिंकलो, मी लगेच 5 मिनिटांमध्ये कबुतराला मारलं आणि लगेच आलो तुम्हाला दाखवायला, मी जिंकलो. युधिष्ठिर हारला. ते म्हणतात अरे थांब युधिष्ठिराला बोलू दे. तर युधिष्ठिराला म्हणतात की काय झालं, तू का नाही कबुतराला मारलं? तो म्हणला गुरुजी तुमची सूचना काय होती? हां माझी सूचना होती. काय होती सूचना? जिथं तुझ्याकडं कोणाचंही लक्ष नाही, तुला कोणीही बघत नाही अशा ठिकाणी जायचं आणि त्याला मारायचं. हो दुर्योधन म्हटलं हो तशीच होती सूचना. मग मी काय केलं माहिती आहे, लगेच गेलो झाडाच्या आड लपलो आणि तिथं लगेच मारलं कबुतराला, कुणीच बघत नव्हतं माझ्याकडे. मग युधिष्ठिराला विचारलं अरे दुर्योधन तर लगेच आला 5 मिनिटात, तुला उशीर का झाला? मग तो म्हटला गुरुजी काय करू, मी झाडाच्या आड गेलो, राजवाड्याच्या पलीकडच्या बाजूला गेलो, त्या जिथं आपण जेवण करतो मुतपाखाना स्वयंपाकाच्या तिथं गेलो, पण जाईल तिथं असं वाटायचं माणूस नाही, तरी मी तिथं गेलो असं वाटायचं कोणतरी माझ्याकडं सारखं बघतंय. अरे पण तिथे माणूस नव्हता ना. युधिष्ठिर म्हटले माणूस नव्हता म्हणून काय झालं, मला वाटायचं भगवंत तिथून माझ्याकडे बघतायत. अरे मग थोडं हात जायचं. म्हटलं मी झाडाच्या आड गेलो, अगदी खोल म्हणजे जंगलात गेलो, उंचावर गेलो, फांदीवर असं झाडात चढत तरी वाटायचं कोणीतरी माझ्याकडे बघतंय. आणि त्यामुळे गुरुजी मला ते काम नाही करता आलं. तुम्ही काय म्हटलात की वाईट काम आहे अशा ठिकाणी करायचं जिथं तुझ्याकडे कोणी बघणार नाही. पण माझ्या लक्षात आलं हे वाईट काम करताना कुणाचं ना कुणाचं माझ्याकडे लक्ष आहे, त्यामुळं मला ते वाईट काम करता आलं नाही. सॉरी गुरुजी मी काय तुमचा चांगला विद्यार्थी नाही. दुर्योधनाला वाटलं आता गुरुजी मला शाबासकी देतील, पण त्याने शाबासकी कोणाला दिली? युधिष्ठिराला. कोणाला दिली? त्याने काय सांगितलं की गुरुजी वाईट काम करताना कुणीच बघणार नाही अशा ठिकाणी जा असं म्हटलात, पण माझं लक्षात आलं वाईट काम करताना कुणाचं ना कुणाचं आपल्याकडे लक्ष असतं. आता येते लक्षामध्ये, चांगलं काम करा. चांगलं काम करताना कोण बघेल आपल्याला? हां चुकीचं काम करायचं नाही, कारण तिथंही माईंचं लक्ष असणार आहे, देवाचं लक्ष असणार आहे. गुड. ह्या गोष्टीतनं आपल्याला काय समजलं पाहिजे की पाहुणे आले की सगळं असं शिस्तीमध्ये नुसतं राहिले सगळे आणि पाहुणे गेले की मग धिंगाणा. असं करायचं, धिंगाणा करायचा, पण धिंगाण्यामध्ये पण एक शिस्त असली पाहिजे. येते लक्षामध्ये? व्हेरी गुड. येस व्हेरी गुड. तुम्हाला पिक्चर बघायला आवडतं? यस. कोणाकोणाला आवडतं? यस यस सगळ्यांना आवडतं. हात खाली. अरे वा 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 वा. तुला कुठला पिक्चर आवडतो? रॉकी. हा संजय दत्तवाला म्हणतो का नवीन मधला म्हणतो? KGF. अरे सलाम रॉकी भाई, दुनिया की सबसे बड़ी योद्धा माँ होती है. त्यातलं वाक्य लय भारी डॉक्टर. म्हणजे त्याची टॅगलाईनची पिक्चर सेकंड पार्टची ती अशी होती की तुम्ही लढताय आणि तुमच्या पाठीमागं तुम्हाला पाठिंबा द्यायला जर 100 माणसं असतील, 1000 माणसं असतील तुमच्या पाठीमागं, तर तुम्ही ती लढाई जिंकू शकता. पण तुम्ही पाठीमागं खंबीरपणे आहात म्हणून 1000 माणसं आपापली लढाई स्वतः लढत असतील, तुम्ही पाठीमागं आहात खंबीरपणे कुणाच्या, म्हणून ते आपापली लढाई लढत असतील, अशी 1000 माणसं असतील, तर तुम्ही जग जिंकू शकता. फरक कळला? म्हणजे आपण एखादा संघर्ष करतो आणि आपल्या मागं 1000 लोक आहेत की कमॉन रॉकी बॉय, कमॉन रॉकी बॉय, येस, तर आपण लढाई जिंकू.
पण आपलं व्यक्तिमत्व जर असं माईंसारखं खंबीर असेल की माई पाठीमागं आहेत म्हणून आपण आपापली लढाई अजून खंबीरपणे लढू शकतो, तर समजायचं आपण जग जिंकू शकतो. आता तुम्ही शाळा या विषयावर प्रत्येकाने येऊन 3 ते 5 वाक्य, कमीत कमी 3 वाक्य बोललात की पास, आणि 5 वाक्य बोललात की मेरिटमध्ये, आणि 5 वाक्य झाले की संपवायचं. म्हणजे नमस्कार, मला माझी शाळा खूप आवडते, शाळेमध्ये मला चांगले मित्र भेटले, चांगले शिक्षक शिकवतात, आपल्या आयुष्याला दिशा मिळते, चांगले संस्कार होतात, आपलं व्यक्तिमत्व समृद्ध होतं. बस एवढंच असं म्हटलं तरी चालेल. शाळेमध्ये मी खेळाच्या स्पर्धेत भाग घेतो, मग तिथले सर मॅडम आमचं कौतुक करतात, बक्षीस देतात, असं म्हटलं तरी चालेल. शाळेमध्ये भात फार चांगला आहे, मी तो भात आवडीने खातो. अरे काय वाईट आहे, जे चांगलं आहे त्याचं वर्णन, पण जे चांगलं आहे त्याचं वर्णन करता आलं पाहिजे. येस, भात नाही खाल्ला तर तब्येत कशी होईल आपली, आमच्यासारखी आहे का नाही? येस, ओके, रेडी? येस. ज्याचा चेहरा पडला त्याचा नंबर पहिला. बरं मला सांगा, ज्यांचे चेहरे पडलेत, आरशात बघतात, आरशाला कसं वाटत असेल ना? त्या आरशाचा विचार करा, कसं बघायचं? कधी पण काम करताना, तर मला सांगा, कामात पण 3 गोष्टी आहेत. मी जेव्हा जेव्हा माईंच्या घरी आलो, मला एक जाणवलं, इथली सगळी मंडळी आहेत ना, ताई दादा, सगळे काम करताना कसे फ्रेश आणि आनंदी असतात. चंदनासारखं दरवळायचं, चोरी करायची नाही. 3 इडियट्स का आवडतो? कॉमेडी आहे. येस, कामयाबी के पीछे मत भागो, पहिले काबिल बनो, कामयाबी अपने आप पीछे आ जाएगी. माईंचंच बघा, माई म्हणलं का की माझा सन्मान करा, मला ओळख द्या, त्या काम करत राहिल्या करत राहिल्या करत राहिल्या करत राहिल्या करत राहिल्या, आणि मग लोकांनी हळूहळू दखल घेतली, आहे की नाही? कौतुक केलं. कौतुकासाठी काम केलं का त्यांनी? नाही, त्यांनी काम केलं म्हणून त्यांचं कौतुक झालं. येस. पुष्पा, ओके, पार्ट 2 येतो, बघू आपण. ॲनिमल. तुझी तब्येत केवढी, तुला ॲनिमल आवडतं, हरकत नाही, पण त्यातलं पण पोरगं करतं, ठीक आहे, वडिलांची काळजी घेतोय खरं, पण त्यासाठी एवढ्या लोकांना मारायची. एक पोलिसांना फोन केला तरी चाललं असतं, त्याने पोलिसाला फोन केला का? बघा, अख्ख्या पिक्चरमध्ये पोलीस कुठं एकदाच दाखवलेत, पण पोलिसांना फोन करायला पाहिजे का नाही? हरकत नाही, पिक्चर पुरतं बरोबर आहे, पण तसलं करायचं नाही. येस, नावातच ॲनिमल आहे म्हटल्यावर बघ. तू रे बाळा? आदिपुरुष, ते गड बाळे. येस, होय, जय श्रीराम. चांगलं चांगलं. येस, तू? हनुमान. येस. पुष्पा. सीताराम. शाळा बनते, इथं हॉस्पिटल बनणार आहे, इथं बाग बनणार आहे, इथं लायब्ररी होणार आहे, इथं व्यायामशाळा होणार आहे. मग तुम्हाला आनंद का? अरे असं कसं? गावातली मुलं ते येणार, उड्या मारणार, व्यायाम करणार, पुस्तक वाचणार, मोठे होणार. मग आपण सुद्धा त्या ठिकाणी आपलं काहीतरी खारुताचा वाटा उचलतोय, आपण सुद्धा त्याचं मंदिराचं काम करतोय, त्यामुळे मी हॅप्पी आहे. असा हॅपीनेस या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे, बरोबर आहे? आणि ज्यांच्यासाठी करतात त्यातले 2-3 चेहरा कसा ठेवायचा? कसा ठेवायचा? आता मला पण तुमची 1 वाजेपर्यंत बोलायचं, माझ्या हातात 2 पर्याय. हां, चला लिहून घ्या. भाषणाचं बघा, हात असा करायचा, असं उभं राहायचं, हात असा करायचा, तसं बोलायचं, किंवा हात असा करायचा, असा हात करा, तसा करा, असं बोला. येस, कुठला प्रकार बरं वाटतंय? दुसरा ना? मग आपण कुठल्या प्रकारात आहे? दुसराच पाहिजे. बसा बरं, ताट घ्या माझ्या लेकरांना, बसा बसा, ताट बसा. यस यस. आपला विषय काय? माझी शाळा. प्रत्येकाला बोलायचं आहे. तुम्ही रेडी आहात? तुम्हाला अर्धा मिनिटाचा वेळ देतो विचार करायला. आणि काय करतं माहिती? भाषण तयार करताना असं लिहून नाही करत एक वाक्य, शब्द, एकाच शब्दावर 1 वाक्य. म्हणजे समजा आपण एखाद्या वॉटर पार्कला गेलो, मग तिथे मज्जा, मग तिथे आम्ही भरपूर मज्जा केली, भरपूर धमाल केली. अजून काय? समजा पाणी, मग ते पाणी अंगावर उडवलं, आम्ही पाण्यात भिजलो, आम्ही रेन डान्स केला. ओके, झाली 6 वाक्य, आहे की नाही? मग तिथे काय प्राणी होते खोटे खोटे, मग तिथे डायनोसॉर होतो, आम्हाला डायनोसॉर बघून भीती वाटली. कसं म्हणायचं? डायनोसॉर बघून? तिथे आम्हाला डायनोसॉर बघून भीती वाटली. हाती बघून भीती वाटला, पण हाती बघून नाही वाटलं, मोहिते सर काल्यातून गेल्यामुळे आमची भीती अर्धी मेली होती, म्हणून भीती नाही वाटली, आहे की नाही? येस, बोलणार? रेडी? चला विचार करा, अर्धा मिनिटाचा वेळ देतो. ज्याच्या चेहऱ्यावर जास्त टेन्शन त्याचा नंबर पहिला, ज्याचा चेहरा फ्रेश त्याचा नंबर शेवटी. बघू आता कोण फ्रेश दिसत आहे.
ज्याच्या चेहऱ्यावर टेन्शन त्याचा नंबर पहिला. ओ बघा मग सगळे चेहरे आता सगळं हसतायत. ज्याच्या चेहऱ्यावर टेन्शन त्याचा नंबर पहिला. जो ताठ नाही बसणार त्याचा नंबर पहिला. जो मरगळल्यासारखा बसणार त्याचा नंबर पहिला. येस. ओके. येस. आता हे हळूच काढायचं आणि उभं राहायचं आपापल्या जागेवर. येस, उभं राहा आपापल्या जागेवर. येस, मुलांनी येस येस. लवकर लवकर बाळा, ते पर खाऊ आपण नंतर खाऊ. 1 2 3. आता हात उंचावून. यस, दुसऱ्याला लागलं नाही पाहिजे. यस. 1 2 3. जोरात. 1 2 3. नमस्कार. 1 2 3. नमस्कार. 1 2 3. नमस्कार. 1 2 3. नमस्कार. व्हेरी गुड. नक्की. येस येस येस. आता ह्याच मूडमध्ये आपल्याला बोलायचं. उभं राहताना कसं उभं राहायचं? ताट. हात असे ठेवा इथे. असे. असं नाही ठेवायचं, असं नाही ठेवा. कसं ठेवायचा? असा. नीट ठेवा बाळा. असं ठेव. असं. आणि मग बोलताना मग असं की आम्ही शाळेमध्ये गेल्यावर मग खूप धमाल करतो, खूप मजा करतो. असं म्हणणार का? आम्ही शाळेमध्ये गेलो खूप धमाल करतो, खूप मजा करतो. मग आम्ही क्रिकेट खेळतो, मग आम्ही फुटबॉल खेळतो, हे की नाही? मग आम्ही क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, मजा करतो. असंच ना? असं जमलं. आणि चेहरा कसा पाहिजे? हां. मला श्रीखंड खूप आवडतं ते खूप. असं नाही, मला श्रीखंड खूप आवडतं ते फार गोड असं भारी असं येतं लक्षात. येस. ओके. हात कसा ठेवायचा? असा. आणि कधी हा हात कधी तो हात, म्हणजे बोलतो ना आपण, कधी ह्या हाताने कधी त्या हाताने हालचाल करायची. ओके. माझ्याबरोबर कराल? 1 मिनटं. मी तुम्हाला सांगतो आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे. ह्या देशाची समाजाची सेवा करायची आहे. आणि माईंचं नाव देशभर जगभर मोठं करायचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. यस. आता बसा खाली. खतरनाक होणार आता, पण तरी ठरलंय ज्याच्या चेहऱ्यावर टेन्शन त्याचा नंबर पहिला. ज्याच्या टेन्शन त्याला मिळणार नाही पेन्शन. 1,500 मुलांचा सांभाळ करायचा, पण चेहरा कसा होता? हसरा. कधी चेहऱ्यावरचं हसू जाऊन दिलं? आणि लेकरांच्या चेहऱ्यावरचं तुला हसू कमी होऊन दिलं का? आणि मग आपण का चेहरा पाडायचा आहे? आपल्या मागं कोण आहे? सोबत कोण आहेत आपल्या? मग किती फ्रेश राहिलं पाहिजे. बरं, आपला चेहरा पडलेला असला माईंना आवडेल का? आपण सारखं टेन्शनमध्ये, माईंना आवडेल का? येस. ओके. ताट बसा. ताट बसायचं. जो ताट नाही त्याचा. आणि मागे टेकून बस बाळा. यस. 5 वाक्य बोलायची. शाळेमध्ये आपल्याला काय आवडतं, भारी वाटतं, जे असेल ते सांगा बिंदास. ओके. वडाचं झाड मला आवडलं. क्या बात. अशी नजर पाहिजे. असं सौंदर्य टिपता आलं पाहिजे आपल्याला. गुड. ज्याच्या चेहऱ्यावर टेन्शन त्याला मिळणार नाही पेन्शन. त्याला पिक्चरचं तिकीट होणार नाही सँक्शन. यस. आम्ही आठवले साहेबांचं ऐकून कविता करायला लागलो आता. येस. अधूनमधून मी FB ला पण टाकत असतो. येस. आणि लोक प्रेमापोटी 1 नंबर. वा वा. हा हा हा. गजब 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 रे बाबा गजब. बास सर, बास करा. मी तर परवा गाणं पण गाऊन घेतलं. मनाच्या धुंदीत ये ना. असा ये ना. सगळे म्हटले हे 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 1 नंबर 1 नंबर. म्हणजे एखादा रेडा कसा ओरडतो तसा आवाज आहे, तरी लोक हो हा 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 दादा 1 नंबर. हो 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 सर 1 नंबर. आता असं प्रेम आहे बघा आमच्यावर. येतं लक्षामध्ये. येस. ओके. चेहरा फ्रेश. ओके. ठीक आहे. 5 वाक्य बोलायचे. बोलताना कसं? पाय सरळ. आणि आल्याला लगेच नाही बोलायचं, थोडं थांबायचं. आणि येण्या अगोदर असं विचार करायचा की हरकत नाही, माझं नाव घेतलं ना दादाने, ओके मी जाणार, उभं राहणार, पाय असे ताठ असतील, प्रत्येकाकडे बघणार आणि मग माझं बोलणं सुरू करणार. मी प्रत्येकाकडे बघणार बोलताना, हातांची हालचाल आणि लोकांना ते आवडणार असं इमॅजिन करायचं. लोकांना ते आवडणार असं इमॅजिन करायचं. डोळ्याने बघायचं. मग तसंच होणार. बरोबर आहे? आपलं भाषण चांगलं होणार ना? चांगलं होणार ना? हो. 1 मिनिट. यस 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 यस. तुम्ही या.
सुरुवात एनर्जेटिक आहे एकदम, आणि आवाज मोठा. आता आवाज वाढवायचा कसं माहिती आहे? सगळे माझ्याबरोबर तुम्ही मुलांना सांगतो सगळ्या, नमस्कार शब्द बोलायचं पण एकदम कमी पट्टीत. मी 1 2 3 म्हणेल, कसं कमी पट्टीत, म्हणजे असं नमस्कार. ओके, नंतर म्हणेल वाढवा, 1 2 3 नमस्कार, 1 2 3 नमस्कार, 1 2 3 नमस्कार सगळ्यांनी. ओके, एकदम कमी पट्टीत. तू पण बाळा सगळ्यांनी एकदम कमी पट्टीत. 1 2 3. हां, वाढवायचा आवाज. 1 2 3. अजून वाढवायचा आहे. 1 2 3. अजून वाढवायचा आहे. 1 2 3. अजून वाढवायचा आहे. 1 2 3. आता जर इथे पाहुणे आले, नमस्कार, चला तुम्हाला संस्था दाखवतो, या या. दादा सरांना चहा ना. सर चहा का कॉफी घेणार? अरे घे काहीतरी, बिस्किट 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 पाहिजे का? असं असतं वेळेला. कशी वाटली खोली? कसं वाटलं दादा? नमस्कार. कसं पाहिजे आता? नमस्कार. माईंच्या घरी आपले स्वागत आहे. चला दादा, असा चेहरा पाहिजे ना. नमस्कार. हा ठीक आहे, चला आता ताट बसायचं, फक्त 5 वाक्य. आणि नमस्कार करून डायरेक्ट सुरुवात. पाय सरळ, हात असे, आणि हातांची हालचाल झाली पाहिजे. आवाज मोठा, आणि चेहरा कसा ठेवायचा? त्यानंतर शिक्षकाने की जे शिकवतात ना, त्या सगळे असं लिहून घ्यायचं, पळायचं बघून. व्हेरी गुड, जोरात जोरात, बढिया. दोन्ही भाषणं आवडली आपल्याला, दोन्ही भाषणं आवडली. येस. हात असा, हे बळा हसायचं नाही. हसणाऱ्याचे काय दिसतात? दात दिसतात. हसणाऱ्याचे दिसतात दात, त्याला मिळणार नाही जेवायला भात. हां ओके. नमस्कार मित्रांनो. मला स्पीड कमी. हां, नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. मला शाळेत मुलांसोबत केलेली गंमत खूप आवडते. ते दिवस जे आता पण आहे, पण जे ते आपण मित्रांसोबत मजा करतो, जे त्यांच्यासोबत हसरी गोष्टी आपण शेअर करतो, ते मला खूप आवडते. आणि जेव्हा टीचर शिकवतात, हातांना मुवमेंट दे बाळा. जेव्हा टीचर शिकवतात आणि आपण ते ऐकून घेतो आणि आपण पटपट त्याचा आन्सर देतो, आणि जे टीचरने दिलेली शाबासकी, ते तर एक छान, एक नंबर. वा, थँक्यू, व्हेरी गुड, बढिया बढिया. मस्त 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 मस्त. येस येस, मस्त, थँक्यू. पाय सरळ ठेव. हे दोन्ही पाय हलवायचे नाहीत. हात असे, आणि त्याची मुवमेंट, चेहरा असताना प्रत्येकाकडे बघायचं. इथे ममता तिकडे लक्ष गेलं पाहिजे, तिकडे लक्ष गेलं पाहिजे. येस, समोर लक्ष, आवाज मोठा. हां. नमस्कार. टीचर लोक सगळं शिकवतात, मी लक्ष देतो. ताई लोक सगळे चांगले आहेत. हां, आणि मित्र सगळे चांगले, फिरतो मस्ती बिस्ती करतो, वर्गात ताई आलं शांत बसतो, आणि अभ्यास दिल्याला लक्ष देतो. येस. आता लक्षापेक्षा मित्र फिरतो वरले जोर आहे. तो भाषण छान करतो मस्त. चला तर थँक्यू म्हणा, जोरात जोरात जोरात. मनात आपल्या काय विचार येतात ते आपलं सांगायची संधी मिळते. ही भारी संधी आहे, ही संधी सोडायची. त्याचा आनंद घ्या. तुम्ही आनंदाने बोलला तर समोरच्याला ते आनंदाने ऐकावं असं वाटेल, म्हणून चेहरा फ्रेश, आणि उगाच हसायचं नाही चुकीच्या पद्धतीने. यस, इथं उभं राहा बाळा. पाय सरळ, ताट, थोडं अंतर ठेव बाळा. अजून अंतर ठेव थोडं. यस, हात असं ठेव, आणि त्याला मुवमेंट दे. आवाज मोठा, समोर बघ. यस. नमस्कार मोठ्याने बोल. नमस्कार मित्रांनो. मला मित्रांसोबत एन्जॉय करायला खूप आवडतं शाळेत. आवाज मोठा, आवाज मोठा. जेव्हा शिक्षक येतात तेव्हा मी शांत बसतो, शिक्षक नसल्यावर मस्ती पण करतो. अजून अजून पण मित्रांसोबत मारामारी मस्करीमध्ये करतो. यस. हां, अभ्यास पण खूप करतो. क्या बात आहे. ओके, टाळ्या जोरात. मस्त मस्त, असं असंच पाहिजे. येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. या सर, या सर, या लवकर, या लवकर, या लवकर. अहो या, बोलायचंय. नाव सांगा सर. या अहो या. बरं, नाव सांग नुसतं. माझं नाव संकेत. ये 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 ये. अरे संकेत मस्त बोलला. जय हनुमान. बरं. मग नमस्कार तर म्हणशील? नमस्कार नमस्कार म्हण. मी ॲक्च्युली मदतीला. मी मदत. बरं नमस्कार कर, मी मदत करतो. बरं असं म्हण, नमस्कार सगळ्यांना म्हण. नमस्कार. व्हेरी गुड. टाळ्या वाजू जोरात. आता फक्त समोर बघून बोलले, समोर बघून बोल. थांब. या.
ओके थांब मी आहे तुझ्या मदतीला या या असू द्या हां यस आता बोल नमस्कार बोल सगळ्यांना मोठ्याने. नमस्कार. मला शाळा खूप आवडते. मला शाळा खूप आवडते. शाळेमध्ये शिकायला मिळतं. शाळेला खूप शिकायला मिळतं. मी खूप मोठा होणार. मी खूप मोठा होणार. भरपूर मजा करणार भरपूर मजा करणार आणि माईंच्या मुलांना माझ्या मुलांना मदत करणार. मदत करणार. जय हिंद. जय हिंद. जोरात 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 जोरात. येस व्हेरी गुड. जमलं की बाळा एक नंबर बोललास. येस समोर बघ असं थोडा हात खाली बाळा. येस आणि हसरा चेहरा बोला नमस्कार बोल. नमस्कार. मला शाळेतला भात खूप आवडतं. शाळेतला भात खूप चांगला असतं आणि शिक्षक भात जेवायला गेले की आम्ही खेळतो ना. शिक्षक आले की आम्ही शांत बसतो ना अभ्यास करतो. हरकत नाही बढिया व्हेरी गुड. भातावर लक्ष आहे काय काय लोकांचं. येस सर या 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 बोलायचं बोलायचं 5 वाक्य मोठ्याने बोला दणदणीत खणखणीत टेन्शन घ्यायचं नाही. येस आणि इथं काय काय पक्ष खासदारकीला अशा लोकांना तिकीट देतात ज्यांना वाचून दाखवावं लागतं. त्यांच्यापेक्षा तुम्ही लय भारी आहे. हां फक्त ते मोठ्या घरचे म्हणून त्यांना संधी भेटते. आपण आहे का नाही आपल्याला मोठं व्हायचं आहे. हात असा बाळा. येस आणि मोठ्याने बोलायचं नमस्कार. नमस्कार. मी प्रीतम. माझ्या शाळेचे नाव के गुले विद्यालय आहे. आम्ही शाळेत खूप मस्ती वगैरे आणि भांडणं पण करतो आणि शाळा ही आपली जीवन पायरी आहे. शाळा शिकल्यास मी मोठे होणार व या संस्थेला आधार देणार. थांब आता असं म्हण मी खूप मोठा होणार आणि या संस्थेला आधार देणार. हात असा करून बोल या संस्थेला आधार देणार. मी खूप मोठा होणार आणि या संस्थेला आधार देणार. या घरातलं प्रत्येक मूल मोठं झालं पाहिजे. यासाठी मी अगोदर मोठा होणार आणि मग बाकीच्यांना सांगणार तुम्ही पण मोठं व्हा. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. व्हेरी गुड. वा 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 कसलं भारी बोलला कसलं भारी. सर या समोर बघा प्रत्येकाकडे लक्ष द्या चेहरा हसरा. नमस्कार. माझे नाव अथर्व गोल. मला मित्रांसोबत खेळायला खूप आवडते. शाळेत असं मला मित्रांसोबत खेळायला खूप आवडतं असं म्हणतो ना आपण. यस मला मित्रांसोबत खेळायला खूप आवडते. शाळेमध्ये मला अभ्यास करायला खूप आवडतो. दोन्ही पाय सरळ. हां अजून मला गाणी ऐकायला आवडतात. मला गाणे ऐकायला आवडतात. शाळेत मित्र गाणे बोलतात ते ऐकायला आवडतात. इतके बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. व्हेरी गुड. यस आता सरळ उभं मला हात असा. यस मोठ्याने बोलायचं जे वाटतं ते. नमस्कार. माझे नाव राजवीर. शाळेत जाऊन पुस्तक वाचायला मला खूप आवडते आणि मित्रांसोबत मस्ती करायलाही खूप आवडते. अजून खेळायला आवडतं. मला खेळायलाही खूप आवडते आणि आनंद जगायला आवडतं. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. व्हेरी गुड. अरे वा मला शाळेविषयी बोलायला भेटतंय मित्रांविषयी बोलायला भेटतंय. यस स्टेडी उभं राहा बाळा सरळ हात असा. यस समोर बघ नमस्कार मोठ्याने बोल पहिला. नमस्कार. यस दोन्ही पाय सरळ. हां बोल. नमस्कार. माझे आत्ताच नुकतेच 10वी संपली आहे. आता शाळेचे म्हणजे आता काय शाळा काय वस्तू होती एका टायमाला आता कळायला लागलं की शाळेतली दोन्ही मजा पाय स्टडी हलवायचे नाहीत. हां शाळेतली मजा शाळेत केलेले पराक्रम भरपूर काय असं आता आठवायला लागले. आणि काय होती एका वेळ शाळा आमची की आम्ही मस्ती वगैरे करायचो. अभ्यासही तेवढंच करायचो. काही शिक्षक होते त्यांचं लेक्चर आवडायचं नाही. गप्प बसून ऐकायला लागायचं. पण माझ्यासारखं आता दादासारखं झालं. हां लेक्चर संपलं आमची मस्ती चालू व्हायची. बस एवढंच. क्या बात आहे. बढिया. व्हेरी गुड. नमस्कार. माझं नाव राजेश. आमच्या शाळेत खूप मोठं ग्राउंड आहे. असं म्हणा खूप मोठं. आता सांगा मला की नमस्कार मी एकदा जंगलात गेलो जंगलामध्ये अगडबंब असा भला मोठा हत्ती भेटला. भला मोठा हत्ती होता आणि त्याच्या पुढे होता इटुकला पिटुकला ससा. कन्फ्युजन होईल का नाही.
मग आता आमच्या शाळेत खूप मोठं ग्राउंड आहे असं, हां खूप मोठं ग्राउंड आहे म्हण. आमच्या शाळेत खूप मोठं ग्राउंड आहे. यस खूप मोठं. यस मांजरेच्या पण बाहेर लांब, हडपसरच्या पण लांब. यस खराडीपर्यंत गेलाय, इथून डायरेक्ट दिवे घाटापर्यंत. यस एन्जॉय कर. पाय सरळ. हां अजून आम्ही शाळेत खूप एन्जॉय करतो आणि चेहऱ्यावर दिसू दे. एन्जॉय करतो ना आम्ही शाळेत, खूप एन्जॉय करतो, मस्ती करतो, धमाल करतो, तो चेहऱ्यावर दिसू दे. यस आम्ही शाळेत खूप एन्जॉय करतो, धमाल करतो. यस अजून. हां मस्त. अजून 2 वाक्य. शाळेत विविध प्रकारचे सेलिब्रेशन होतात, ढोल ताशे पण वाजवले जातात. आम्ही त्यातही सहभाग घेतो. आम्ही त्यातही सहभाग घेतो. एवढं बोलून थांबतो. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी गुड. जोरात. ओके आवाज मोठा, फक्त 5च वाक्य बरोबर. समोर पाय सरळ. यस आणि चेहरा फ्रेश. नमस्कार मोठ्याने बोल. नमस्कार, माझे नाव पवन. माझे आत्ताच 11वी झाली आहे. माझे शाळेचे दिवस मला आठवतात अजून पण, आणि खूप आठवल्या, खूप हसायला वगैरे येतं. काय मजा करायचो आम्ही. शाळेत गेलो आम्हाला सगळे नवीन फ्रेंड्स वगैरे भेटले, मित्रमैत्रिणी, नवीन शिक्षक, भरपूर मोठी ओळख झाली. खूप खेळलो, खूप मजा आली. हां खूप खेळलो, खूप मजा आली, खूप आनंद आला. बस एवढं बोलून धन्यवाद. बढिया. आपल्या बरोबरचं कोणीतरी जाते बघा. आता मी जर माझ्या वेळेला बोलताना पहिल्यांदा, तुम्हाला माहिती आहे माझं भाषण कलेमध्ये कधी नंबर आला नाही, पण माझे सर मला सपोर्ट करत राहिले. पाटील सर, मी मुंबईला म्युन्सिपल स्कूलमध्ये होतो. हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला. त्यामुळे काळजी घ्या, जेव्हा आपल्या बरोबरचं कोणी काहीतरी करू पाहत आहे, काहीतरी शिकतं आहे. परवा सुधीर मुळे यांचा शेअर होता ना चुकणं आणि शिकण्याबद्दलचा. म्हणजे जर आपण शिकतोय, जर शिकताना चुकत नसू तर ते शिकणं नसतं, अशा अर्थाचा तो शेअर आहे. तर माझं असं मत आहे की आपण शिकतोय ना, इट्स ओके, ॲक्सेप्ट करा स्वतःला. आणि आपल्याबरोबरचं कोणी मित्र जर काहीतरी करू पाहतो तर आपला सपोर्ट वाटला पाहिजे. आपली भीती वाटता कामा, मित्राचा आधार वाटला पाहिजे. काय वाटलं पाहिजे? येस. बघा आधार कसे 2-4 आधार असे बसलेत. येस ताट बसा. बळा मोठ्याने बोल. आम्ही मित्रांसोबत शाळेत. नमस्कार म्हणा. नमस्कार, माझं नाव अर्पण. आम्ही शाळेमध्ये मित्रांसोबत डबा खाताना खूप मजा करत असं. येस हातासाठी बळा. हां शाळेत आम्ही खूप खेळत असत. यस आइये. तुम्ही बोललाय सर. या लवकर या प्लीज. वेळ कमी आपल्याला. ताई आहेत ना, 15 मिनटं आहेत ना. हां होय. अच्छा. हां क्या बात आहे. मला वाटतं परवाचाच बहुतेक असेल तर. हां त्यामुळे कुठली गोष्ट शिकताना माणूस चुकतो, त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. ताट बसा. व्हेरी गुड. चेहरा फ्रेश ठेवा. ज्याच्या चेहऱ्यावर टेन्शन त्याला मिळणार नाही. ज्याचा चेहरा फ्रेश त्याला कविता शिकवणार ग्रेस. माझ्या शाळेमध्ये फार सुंदर शिक्षक आहे. मला माझी शाळेमध्ये वर्गातले मित्र पण फार आवडतात. मला शाळेमध्ये आपल्याला एकच फायदा होतो की आपल्याला फार सुंदर शिक्षण भेटते, आणि मला माझी शाळा खूप आवडते. मला माझी शाळा खूप आवडते. धन्यवाद. तर मला माझी शाळा खूप आवडते. मला माझी शाळा खूप आवडते. धन्यवाद. व्हेरी गुड. फ्रेश ठेवायची. म्हणजे जनरली काय होतं, बोलायच्या अगोदर बा नीट बस. बोलायच्या अगोदर काय होतं माहिती, आपल्याला टेन्शन येतं, मग आपले हातपाय असे थरथरतात. आपण असं निगेटिव्ह विचार करतो, बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होते. ॲक्च्युअली काय करायचं, बॉडी लँग्वेज मस्त ठेवायची. म्हणजे बघा तुम्ही असं जस्ट करून बघा, ज्यांचं भाषण व्हायचं त्यांनी असं ताट बसा, चेहरा फ्रेश ठेवा. अरे ओके सर, माझा नंबर, मी बोलतो सर, काय हरकत नाही, असं भाव ठेवा चेहऱ्यावर. इथं येताना पण व्यवस्थित चालत या. जेव्हा याल तेव्हा प्रॉपर उभं राहा. अगोदर बघा प्रत्येकाकडे छानपैकी हसऱ्या चेहऱ्याने, आणि मग सुरू करा. बॉडी लँग्वेज फ्रेश ठेवा. मनातले विचारसुद्धा पॉझिटिव्ह राहतील. बॉडी लँग्वेज कशी ठेवायची? पॉझिटिव्ह. कशी ठेवायची? पॉझिटिव्ह. कशी पाहिजे बॉडी लँग्वेज? पॉझिटिव्ह. म्हणजे उभं राहणं, हाताची हालचाल, चेहरा हसरा, काहीतरी सांगू वाटतं आपल्याला, येतं लक्षामध्ये. मग तुमच्यामधले विचारसुद्धा पॉझिटिव्ह येणार. तुम्ही महेंद्रसिंग धोनीला कॅप्टनशिप करताना पाहिलं आहे? तो बघा अगदी वर्स्ट सिच्युएशन असली तरी बघा टेन्शन घेत नाही, असं कूल राहतो. त्यामुळे त्याची कॅप्टनशिप चांगली होते. बरोबर का नाही? हार्दिक पंड्यासारखी आहे का कॅप्टनशिप त्याची? हां मोठ्याने बोल बाळा, चेहरा हसरा. नमस्कार, माझं नाव सूरज. माझ्या शाळेचं नाव के गोले विद्यालय. माझी शाळा खूप मोठी आहे. Yes. माझ्या शाळेचे ग्राउंड पण खूप मोठे आहे.
व मला खेळायला पण खूप छान वाटते. अजून 2 वाक्य. मी खूप शिकणार, मी खूप शिकणार, खूप मोठा होणार. खूप मोठा होणार. आणि माईंचं, आणि माईंचं, आपल्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं नाव मोठं करणार. नाव मोठं करणार. एवढं बोलून थांबतो. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. जय हिंद. जोरात टाळा, जोरात. मस्त. येस 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 येस. चला 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 चला, या या या. कुठलं टेन्शन येते मला सांगा, अजिबात येणार. डोंट वरी. मस्त. आलो 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 प्रत्येकाकडे. येस येस येस. आणि तुम्ही मजा घ्यायची. मस्त राहा, रिलॅक्स राहा. ओके. हा तसा समोर बघ, चेहरा हसरा, फ्रेश. यस. नमस्कार, माझं नाव वैभव. मला माझ्या शाळेत खूप मजा करायला आवडती. हां, असं खूप मजा करायला आवडते. चेहरा दिसू दे तसं मजेसारखा. मला माझ्या शाळेत खूप मजा करायला आवडती. ग्राउंड खूप माझ्या शाळेतलं मोठं आहे. हां, यस. मला माझ्या मित्रांसोबत चिंच काढायला लय आवडते. हां, चिंचा अशा काढतो तो. अशा अशा. यस. हां, असं म्हणा, मला चिंच काढायला खूप आवडतात. मला चिंच काढायला खूप आवडतात. आणि त्याची टेस्ट असली भारी, तोंडाला पाणी सुटतं. त्याची टेस्ट असली भारी, तोंडाला पाणी सुटतं. यस यस यस. मला माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला आवडतं. इतकं बोलून थांबतो. एवढं बोलून थांबतो. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. चेहरा फ्रेश. समोर बघा, बोला ताट बसा. चेहरा फ्रेश. यस. मला नमस्कार. नमस्कार, माझं नाव सुशांत. मला शाळेत माझ्या मित्रासंग मस्ती करायला खूप आवडायची. हा, मला मित्रांबरोबर मस्ती करायला खूप आवडायचं. असं म्हण. मला माझ्या मित्रासंग मस्ती करायला खूप आवडायची. यस. हां, मी माझ्या मित्रांसंग कबड्डी खेळायचो, त्यावेळेस आनंद वाटायचा. एवढे बोलून माझ्या आता ना, शाळेमध्ये आपल्याला चांगले खेळ खेळता येतात. शाळेमध्ये आपल्याला चांगले खेळ खेळता येतात. विषय समजतात. विषय समजतात. कसं वागायचं ते समजतं. कसं वागायचं ते समजतं. कसं वागायचं नाही ते समजतं. कसं वागायचं नाही ते समजतं. मुळशी पॅटर्न वाईट आहे हे पण समजतं. मुळशी पॅटर्न वाईट आहे हे पण समजतं. 10वी फ पण चांगलं असतं हे समजतं. पिक्चर पाहिला तो? नाही. तोही लिस्टमध्ये राहू द्या. सुनील सुक्तनकर, 10वी फ. यस. परिस्थितीवर मात करून पुढे कसं जायचं हेही समजतं. परिस्थितीवर मात करून पुढं कसं जायचं हे पण समजतं. एवढं बोलून थांबतो. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. जय महाराष्ट्र. व्हेरी गुड. यस यस. बरं वाटतं आता? मस्त वाटतं ना? येस. माझं शाळेचे पहिले दिवस मला खूप आनंदी गेले. चेहऱ्यावर दिसू दे आनंद. हां, असं असं राईट. असं असंच. हेच खरं आनंद. हां, यस. माझे शाळेचे पहिले दिवस खूप आनंदी गेले. शिक्षक काय शिकवत होते मला कळत नव्हतं, पण शिक्षकांनी म्हणलं लक्ष दे म्हणजे तुला समजून जाईल. मग मी लक्ष दिलं, पण मला समजलं नव्हतं. मग शिक्षकांनी फोन करून ताईंना सांगितलं, याला समजत नाही, याला घरी आल्यावर सांगा, म्हणजे तिथं लक्ष नाही द्यायला, अभ्यासावर लक्ष देईन तो. आणि चांगलं जर लक्ष दिलं तर पुढं जाऊन खूप चांगला अभ्यास करेन, पुढं जाऊन मोठा होईल. आणि एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जोरात जोरात जोरात. मस्त मस्त मस्त. नमस्कार. नमस्कार, माझे नाव राहुल. मी इयत्ता 3री शिकत. मला शाळा खूप आवडते. यस. मस्त मस्त. हां, का आवडते ते पण सांग बाळा, मी आहे सोबत तुझ्या. असू दे. हां, असू दे. पाय सरळ हलवायचे ना, पाय हलवायचे सरळ. हां, शाळेमध्ये शिकायला भेटतं. शाळेमध्ये शिकायला भेटतं. पुस्तकं वाचायला भेटतात. पुस्तकं वाचायला भेटतात. अजून तुला तुझ्या शब्दात सांगा. खेळायला शाळेत धिंगा मस्त करायला मिळते. धिंगाणा मस्ती करायला भेटते. अजून मोठं व्हायचं असेल तर शाळेत गेलं पाहिजे. यस. आणि मोठं झालं तर मोठे झालं पाहिजे. आता सगळीकडे समोर बघून बोल. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जोरात जोरात जोरात. यस. असं भरायचं. ओके, बोला समोर बघून. नमस्कार, माझं नाव गोविंद आहे. माझे शाळेचे अनुभव जे मला भेटले ते मी सांगतो. शाळेतनं फक्त एवढंच एक कळलं की शिष्य काय असतो आणि गुरु काय असतो. आता चाल कर. मस्त वाटतं. यस, मस्त वाटतं. बघायला छान वाटतं.
येस. नवीन अनुभव मिळतात आणि शिक्षणातून खूप प्रगती होते आणि जगात कसं वावरायचं हे शिक्षणातून पण भेटतं. क्या बात आहे. आणि माझं एवढं एकच म्हणणं आहे की मित्र पण बनवला तर त्याच्याकडनं पण काही ना काहीतरी शिकता आलं पाहिजे, त्याच्याकडनं पण काहीतरी घेता आलं पाहिजे. फक्त मित्र असून चालत नाही. आणि एवढंच बोलून माझं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जोरात ताड बसायचं आणि श्वास व्यवस्थित घ्यायचा. जेव्हा तुम्ही इथे चालत येणार आहे तेव्हा अगदी व्यवस्थित यायचं. आणि जेव्हा इथं उभं राहून बोलाल, उभं राहताना पण दोन्ही पाय सरळ, हात असे. चेहरा कसा ठेवायचा आहे? हसरा. कसा ठेवायचा आहे? कसा ठेवायचा आहे? हसरा. आणि आपलं म्हणणं कमीत कमी शब्द सांगायचं, एकदम मस्त सांगायचं. आणि शेवटचं वाक्य एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र असं बोलून मग खाली जायचं. स्वतःला कधी कमी समजायचं नाही. अजून एक गोष्ट, जेव्हा तुमच्याशी कुणी गप्पा मारतंय, आता तुम्ही जिथं जिथं फिरायला जाल, ताईंबरोबर, सगळ्यांबरोबर, दादांबरोबर, तिथे जे सर भेटतील, मॅडम भेटतील, त्यांना पण नमस्कार प्रॉपर करा हसऱ्या चेहऱ्याने. आणि काय वाटलं ते सांगा की सर आम्हाला फार भारी वाटलं, मस्त वाटलं या शाळेमध्ये, मस्त वाटलं लायब्ररीमध्ये, सर मस्त वाटलं गडावर, मस्त वाटलं मल्हार गडावर जाऊन. असं चेहऱ्यावर तसं दाखवलं पाहिजे. मग तिथे आम्ही काय बघितलं काय नाही हे नजरेने टिपायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? माईंडच्या समजा आता तिथं खोलीमध्ये गेला, तिथं पण बघा प्रत्येक बातमीचं टायटल काय आहे, इंग्लिशमधली कुठली बातमी आहे, नाणी कुठल्या देशाची आहेत, सर्टिफिकेट प्रमाणपत्र कुठल्या कुठल्या देशाचं आहे, तो फोन, तो चार्जर आहे की नाही, ते कसं तिथलं दिसतंय. मग खोलीमध्ये आतमधली पुस्तकं कशी लावलीत, हार्मोनियम अलीकडचं कसं आहे, मग ती पांढरी आणि काळी बटणं नेमकी कशाची आहेत, अगदी बारीक वाक्य काय, काट्याविषयी काय लिहिलं आहे, वेलकम कुणाला म्हटले काट्याला, दुःखाबद्दल काय म्हटलंय, असं जाईल तिथं बारकाईने लक्ष देता आलं पाहिजे. पिक्चर बघायला सुद्धा जाल तर नुसतं समोरचं गाणं ऐकू नका, डायलॉग ऐकू नका. तर पिक्चरमध्ये फ्रेममध्ये काय काय दाखवलं आहे, फोटो कशाचा दिसतोय, झाड कसं दिसतंय, चेहऱ्यावर भाव त्याच्या काय आहेत, त्याला अजून डायरेक्टरला काय सांगायचं का, ह्याच्याकडे पण लक्ष देता आलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? आणि अजून एक, कुणाशी पण बोलताना, उत्तर देताना घाई करायची नाही. एक गोष्ट सांगून संपू मी. गोष्ट सांगू? ताट बसा, चेहरा फ्रेश. तुमच्याशी कोणी गप्पा मारतंय, तुम्ही कोणाशी गप्पा मारताय. आता मगाशी गोविंदने सांगितलं ना की मित्र असं असलं पाहिजे की त्याच्याकडनं काहीतरी शिकता आलं पाहिजे. अजून त्यात ॲड करू की आपण पण असं असलं पाहिजे की आपल्याकडनं मित्राला काहीतरी शिकता आलं, आपल्याकडं सुद्धा मित्राला शिकता आलं पाहिजे. गप्पा मारताना बोलताना अनेकदा काय होतं, जसं मगाशी ममताताई, त्यानंतर आम्ही मनीषा मॅडम बोलताना एक चर्चा चालली होती की अनेकदा आपण बोलताना आपलं म्हणणं समोरच्यानं ऐकावं हा विचार करतो, पण समोरचा काय बोलतोय त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. मग शशांकला काय वाटतं की मीच किती छान बोलतो हे समोरच्याला कळावं, इम्प्रेशन पडावं, म्हणून मी फक्त माझं बोलणं दाबण्याचा प्रयत्न करतो, समोरच्याचं कान देऊन लक्ष देऊन ऐकत नाही. मग प्रॉब्लेम होतो. मग प्रॉब्लेम काय होतो बघा. एक शेतकरी होता. कोण होता? मोठ्याने सांगा, कोण होता? हां. त्याने घरी एक मुंगूस पाळलं होतं. काय पाळलं होतं? मुंगूस. आणि मग त्या शेतकऱ्याची बायको म्हणायची, कशाला मुंगूस आणलंय, आपल्या घरामध्ये लहान बाळ आहे, 8-9 महिन्याचं आहे, ते मुंगूस त्या बाळालाच काहीतरी करेल, जखम करेल, इजा करेल, काही मारलं बिरलं तर. असं नाही ना ते वाईट विचार. शेतकरी म्हणायचं, अगं गप काही पण वाईट विचार डोक्यात आणते, असं नको विचार करू, शुभ विचार कर, मुंगूस चांगले आपल्या फायद्याला येईल. पण ती शेतकऱ्याची बायको म्हणते, नका गाड्या असलं काही ठेवून आमच्या वस्तीला, मला भीती वाटते, बाहेर कुठं पाण्याला जाते, शेतात कामाला जाते, तुम्हाला डबा घेऊन येते न्याहारी घेऊन, तेव्हा बाळाला कसं ठेवू, काय करू, भीती वाटते. तो म्हटला, चांगला विचार कर, वाईट विचार करू नको. शेतकरी एके दिवशी जातो शेतावर काम करायला. मग ही शेतकऱ्याची बायको काय करते, पाणी आणायला जाते आणि घरामधलं बाळ कुठं ठेवलं आहे? पलंगावर. कुठे ठेवलं आहे? पलंगावर. आता शेतकऱ्याची बायको गेली, विहिरीमध्ये पाणी शेणते, पण तिच्या डोक्यात काय, घरी बाळ एकटंच, घरी बाळ एकटंच, आणि तिकडं कोण आहे? मुंगूस. तिच्या डोक्यात तो टेन्शन. मग ती हंडा भरते, त्याच्यावर एक कळशी ठेवते, असं कडेवर घेते आणि हळूहळू हळूहळू तिथं चाललंय, तिथं घर कधी येईल, घर कधी येईल. तिला डोक्यात भीती, टेन्शन सारखं, बाळ आहे का व्यवस्थित, बाळ आहे का व्यवस्थित. आणि तेवढ्यात तिला
कोण दिसतं? मोठ्याने कोण दिसतं? मुंगूस. अरे बापरे, तुला वाटतं मुंगूस काय करते नेमकं? ती अजून पुढे जाते. मग तिला काय दिसतं? मुंगूस धापा टाकते. मुंगूस काय करते? धापा टाकते. तिला भीती वाटते, ती अजून पुढे जाते. मग तिला दिसतं मुंगूस धापा टाकते आणि त्याच्या तोंडाला आणि हाताला काय लागले? रक्त. काय लागले? रक्त. तिला भीती वाटते, मग ती पुढं जाते. मग मुंगूस सुद्धा थोडा पुढं पळत येतो. मुंगूस काहीतरी सांगायला जाणार, तेवढ्यात तिला वाटतं हा धापा टाकतोय मुंगूस आणि रक्त पण येतंय. अरे बापरे, ह्याने नक्की बाळाचं काहीतरी केलं असणार. ती लगेच काय करते? हांडानी कळशी जशाची तशी उचलते आणि त्या मुंगसाच्या डोक्यावर मारते. आणि मुंगूस तडफड 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 करत मरून जातो. मुंगुसाच्या डोळ्यामध्ये फार करुण भाव असतात. पण हिच्या डोक्यात काय? ते मुंगुसाचं जाऊ दे बाजूला, माझं बाळ मला महत्त्वाचं. ती आतमध्ये जाते आणि जाऊन बघते पलंगापाशी तर बाळ चांगलं खेळतंय. मग आता आईला विचार पडतो, अरे बाळ तर खेळतंय, मुंगुसाला तर रक्त लागलंय, ते तर धापा टाकत होतं, काहीतरी सांगायचं होतं का त्याला? आणि काय म्हणजे बाळ तर खेळतंय, मग रक्त कशाचं होतं? ती आजूबाजूला बघते तर तिथं तिला पलंगाच्या एका कोपऱ्यामध्ये काय दिसतो? एक साप असतो. आणि लक्षात येतं त्या सापाला पण कुणीतरी मारलेलं आहे आणि त्याचं रक्त, त्याला पण रक्त आलेलं आहे. आणि मग तिच्या डोक्यात प्रकाश पडतो की बहुतेक विषारी साप कुठं चालला होता? बाळाच्या पाळण्याकडे. म्हणजे साप बाळाला खाऊ नये म्हणून ते मुंगूस आलं, त्याने सापाला मारलं. कुणासाठी? बाळासाठी. कुणाला वाचवलं? बाळाला. आणि बाळाला वाचून ते बिचारा आपल्याला सांगायला आलंय की आई मी बाळाला वाचवलं, काळजी करू नको. ते आईला काय सांगायला आलंय? मी बाळाला वाचवलंय, तू काळजी करू नको. पण आईने ऐकून घेतलं नाही. तिने ऐकून न घेतं काय केलं? डोक्यात मारलं. आणि मग तिला विचार आला, आपण त्या मुंगुसाला मारण्या अगोदर त्या मुंगुसाला काय सांगायचंय ते अगोदर नीट समजून घ्यायला पाहिजे होतं. आतमध्ये गेल्यावर सगळं कुठे जागच्या जागी ते अगोदर बघायला पाहिजे होतं. तिथं ठीक आहे, आईचं बाळावर प्रेम असते, मला मान्य आहे. पण तिकडं मुंगुसाची काय चूक होती का? नव्हती. मग आईकडनं काय चूक झाली त्या बाईकडनं? मुंगुसाने काय केलंय हे समजून घ्यायच्या अगोदर मुंगुसाला मारलं. इसाप नीतीमधली गोष्ट आहे. इसाप असं सांगतो की अनेकदा समोरच्या माणसाचं म्हणणं काय, त्याला काय सांगायचं आहे, त्याला काहीतरी आपल्याविषयी चांगलं बोलायचं आहे, आपल्याविषयी चांगलं सांगायचं आहे, पण आपण त्याचं म्हणणं ऐकून घ्यायच्या अगोदरच तो वाईट आहे, तो चुकीचा आहे, तो काहीतरी चुकीचं बोलतो असं ठरवायची घाई करतो आणि आपण त्याला वाईट ठरवतो, त्याला दुश्मन समजतो आणि आपण त्याला मारतो. म्हणून समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकल्याशिवाय त्याला वाईट समजायची घाई करायची नाही. मोठ्याने वाईट समजायचे बाळा, घाई करायची. समोरचं काय म्हणतो? आता जेव्हा तुम्ही फिरायला जाल तेव्हा लगेच म्हणू नका कंटाळा आलाय काय. ते गडाची माहिती सांगतील, किल्ल्याची माहिती सांगतील, त्या शाळेची माहिती सांगतील, वाचनालय दाखवतील, दुसरी शाळा दाखवतील. तेव्हा नेमक्या शाळेत काय काय दिसतंय, काय काय आहे, त्यांना काहीतरी चांगलं. आता जे सगळे तुम्हाला तिथं सांगणार ते तुमचं वेलकम करणार आहेत. म्हणजे ते कुणासाठी थांबलेत? तुमच्यासाठी. मग आपण त्यांच्यापुढं कंटाळलो आणि चला ना घरी, मला असं केलं, त्यांना बरं वाटेल का? नाही. तर तुमच्यासाठी वेळ काढून थांबणार. आता इथून पुढं महिनाभर तुमच्याशी गप्पा मार रोज कोण ना कोण येणार की नाही? कुणासाठी येणार ते? आणि मग आपण त्यांच्यासमोर जर असा कंटाळा केला, चेहरा बारीक ठेवला, मग त्यांना किती वाईट वाटेल. अरे आपण तर यांच्याबरोबर आपले 2 तास घालवायला आलो, आनंदात काहीतरी नवीन भर टाकतील म्हणून आलो. त्यामुळे आलेल्या माणसाची आपण काळजी घ्यायची. एक लक्षात ठेवा, आपल्याशी जर जगाने चांगलं वागावं असं वाटतंय, आपण पण जगाशी चांगलं वागलं पाहिजे. ओके, ताड बसा. आता ह्या टाळ्या. आणि अजून एक, समजा तुम्ही बोलताना शिकताना चुकलात तरी टेन्शन घेऊ नका. तुमचं कौतुक कुणी करो न करो, काय करायचं? आपणच जायचं आरशासमोर आणि आपणच आपला उजवा हात घ्यायचा आणि उजवा हात घ्या, आपापला उजवा हात घ्या हातात. येस. आणि डाव्या खांद्यावर असं टाका. चला शाबासकी द्या. 1 2 3 मोठ्याने. 1 2 3 परत. 1 2 3. हे काय? आपण आपल्याला दिलेली काय शाबासकी आहे. सो आपलं कौतुक करता आलं पाहिजे. या ठिकाणी इथेच थांबतो. पुढच्या वेळेला परत नवीन विषयासह. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजही आपण दरवर्षीप्रमाणे झेप या उन्हाळी शिबिराचं जी सुरुवात केली आहे त्याचं
उद्घाटन आपण शशांकदादांनी आपल्या केलेलं आहे. त्यामुळे दादा, सगळ्या माई परिवारातर्फे, ममताताईंतर्फे, सगळ्या संस्थेतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. आपण सगळेजणं खूप शांतपणे हे सगळं सेशन तुम्ही ऐकलत आणि ज्या पद्धतीनं अपेक्षा होती की तुम्ही तो अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा या सगळ्यातून, तर तसा घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेही खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथं शांत बसलात त्यामुळे. आणि गेल्या 15 दिवसापासून ह्या सगळ्या कार्यक्रमाची जी तयारी चालू होती, वेळोवेळी आमच्या मीटिंग्स होत होत्या, ताई सगळ्यांना कामं किंवा नियोजन चालू होतं सगळ्याचं. सगळा स्टाफ आमचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे आमच्या सगळ्याही स्टाफनं बारकाईनं लक्ष देऊन कार्यक्रमाची सुरुवात कशी सक्सेसफुल होईल. कारण केव्हाही जे काही यशस्वीपणे आपल्याला जिथं पोहोचायचं असतं त्याचं पहिलं पाऊल म्हणजे जे काही यशस्वी व्हायचं असतं त्याचं महत्त्वाचं असतं पहिलं पाऊल. ते पहिलं पाऊल जितकं कॉन्फिडेंटली पडेल तेवढं आपला कार्यक्रम सक्सेसफुल होतो असं मला वाटतं. तर त्यामुळे सगळ्या आमच्या स्टाफनी सगळ्यांनी खूप छान मदत केली आणि कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झाली. त्याबद्दल सगळ्या स्टाफचेही खूप खूप आभार.